श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये घरोघरी घट हा बसवला जातो आणि त्या घटाच्या खाली धान्य पेरलं जातं आणि हे धान्य कोवळ्या कोंबानी या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये वर येत असतं आणि यालाच आपण देवीचं प्रतीक किंवा चमत्कार मानून त्या धान्याची आपण सेवा पूजा करत असतो। नवरात्रीमधले 9 दिवस जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि या दिवसांमध्ये बऱ्याच घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो। त्याचप्रमाणे नवरात्रीच्या 9 दिवसांचं व्रत सुद्धा केलं जातं। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घरोघरी भरपूर सारे उपाय सेवा केल्या जातात, पूजा आराधना केली जाते आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होत असतात। म्हणूनच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर त्या दिवशी तुम्हाला 2 लवंगा आणि 1 वस्तू तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदेल आणि आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा नवरात्र संपण्याच्या आधीच तुमची पूर्ण होईल। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। जेव्हा मी तुम्हाला उपाय सांगत असते तर ते सर्व उपाय जे आहेत तर ते शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओजमध्ये शेअर करत असते। त्यामुळे तुम्ही हे उपाय एकदा नक्की करून पहा। तुम्हाला खरोखर तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी नक्कीच दूर व्हायला मदत होईल। तर बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही। म्हणजे आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण नेहमी आपल्याला अपयशाची पायरीही चढावी लागत असते आणि म्हणूनच आपण काही विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथीनं जर काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं। नवरात्रीतील 9 दिवस हे खूप महत्त्वाचे मानले जातात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण जेवढे पण सेवा करत असतो, जे पण काही उपाय करत असतो तर त्याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं। म्हणूनच हा उपाय प्रत्येकाला आपल्या घरामध्ये आवर्जून या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा तरी नक्कीच करायचा आहे। तर पहा, उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहेत, 2 लवंग घ्यायचे आहेत आणि 5 वेलची तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 5 सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। वेलची या तुम्हाला अखंड घ्यायच्या आहेत आणि लवंगा सुद्धा तुम्हाला अखंड पाहून घ्यायच्या आहेत। हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत। मगाशी मला एक कमेंट आलेली होती की ताई जी वेलची आहे तर त्या वेलचीचे दाणे आपल्याला टाकायचे आहेत का, तर नाही, तुम्हाला अखंड वेलची, पूर्ण वेलची जी असते हिरवी वेलची तर ती तुम्हाला घ्यायची आहे। तर या व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत। तुटलेल्या फुटलेल्या अशा वेलच्या आणि लवंग आपल्याला अजिबात घ्यायच्या नाहीये। त्यानंतर तुम्हाला 5 सुपाऱ्या सुद्धा घ्यायच्या आहेत। आता 5 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत। सुपारी जी आहे तर ती किडलेली नसावी आणि ती सुपारी जी आहे तर ती पूजेमध्ये पूजलेली नसावी। म्हणजे तुम्हाला जी सुपारी आहे तर ती फ्रेश बघून घ्यायची आहे, नवीन सुपारी तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे। आता यानंतर काय करायचं आहे, या 3ही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या 3ही वस्तूंचं काय करायचं आहे तर एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। आता या कपडा जो आहे तर तो तुम्हाला पिवळ्या रंगाचाच घ्यायचा आहे आणि या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला या वस्तू बांधायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे। तुमच्या घरात तुम्ही जर घट बसवत असाल तर घटाच्या जवळ देवीचा जो फोटो असेल, तुमच्याकडे टाक असेल किंवा मूर्ती तुम्ही घटामध्ये ठेवलेली असेल तर त्या घटाजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। जर तुम्ही घट बसवत नसाल तर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती, टाक किंवा फोटो असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जी पण, आता जर समजा तुमच्याकडे कुलदेवीचा पण फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर मग काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये जी कोणतीही देवी असेल तर त्या देवीच्या समोर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। नवरात्रीमध्ये आपण फक्त देवीच्या 9 रूपांचीच पूजा करत नाही तर सर्व देवींची पूजा करत असतो। त्यामुळे नवरात्रीमध्ये आपण हा उपाय कोणत्याही देवीपाशी केला तरी सुद्धा चालेल, पण नवरात्रीमध्ये आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची सेवा करत असतो आणि त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर दुर्गा मातेचा फोटो असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घट बसवत असाल तर ही पोटली तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे। त्यावेळेला तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पोटली ठेवत असताना। त्यानंतर ती पोटली तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ठेवायची आहे।
तर अशा पद्धतीने दिवसभर रात्रभर तुम्हाला ही पोटली अशीच देवीसमोर ठेवून द्यायची आहे किंवा घटासमोर ठेवून द्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, आंघोळ वगैरे केल्यानंतर तुमचे जे काही तुमची रोजची आंघोळ वगैरे आहे तर ती उरकून घ्यायची आहे. त्यानंतर नवरात्रीमध्ये देवाला स्नान घातलं जात नाही. आता बऱ्याच ठिकाणी देवांना स्नान घातलं जातं. जर तुमच्याकडे स्नान घातलं जात नसेल तर मग तुम्ही देवांना स्नान वगैरे घालून त्यांची पूजा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे देवांना तुम्ही उठवत नसाल या 9 दिवसांमध्ये तर तुम्हाला जी सुकलेली फुलं असतात देवांच्या समोरची तर ती सर्व काढून घ्यायची आहेत, नवीन फुलं वाहायची आहेत आणि त्यानंतर धूप अगरबत्ती लावायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जी पोटली आहे तर ती उचलून घ्यायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. आता ही पोटली तुम्हाला किती दिवस ठेवायची आहे, तर पुढची नवरात्री येईपर्यंत तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. म्हणजे एकादशीला, पौर्णिमेला, त्याचप्रमाणे गुरु, मंगळवार, शुक्रवार ह्या ज्या काही लक्ष्मीच्या तिथी असतात तर त्या दिवशी तुम्हाला ही पोटली बाहेर काढायची आहे. त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती पोटली पुन्हा तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला पोटली उघडून बघायची नाहीये. तुम्हाला फक्त ही पोटली जी आहे एकदा दोनदा तुम्ही उघडून पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कशासाठी उघडायची आहे, तर त्या सुपाऱ्यांना किंवा आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांना कीड वगैरे लागली नाही ना, तर या गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला फक्त ही पोटली उघडून बघायची आहे, पण सारखी ओपन करायची नाहीये. त्यानंतर काय करायचं आहे, जर समजा आता सुपाऱ्या जर तुमच्या खराब झालेल्या असतील, किडलेल्या असतील तर त्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत. आणि चांगल्या सुपाऱ्या शक्यतो घरी राहतील, कारण आपण त्यामध्ये लवंग आणि वेलची ठेवलेली आहे, त्यामुळे शक्यतो करून सुपाऱ्या या चांगल्या अवस्थेत राहतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला पौर्णिमेला, एकादशीला, त्याचप्रमाणे मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला जर जमत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला आवर्जून याला हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तर नेहमी तुम्हाला पोटली सोडून पाहण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की या नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, पैशाच्या अडचणीतून आपली सुटका होते, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती येते आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असतात. आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये जेवढे पण काही उपाय करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी उपाय हा जो आहे तर तो आवर्जून या नवरात्रीमध्ये नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.